विश्रामबागमधील फुगे विकणाऱ्या महिलेचे बाळ चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। मिरजेतील बाळ चोरणाऱ्यास अटक। विश्रामबाग चौकात सिग्नल जवळ फुगे विकून दोघे पती पत्नी संसाराचा गाढा ओढत होते। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी त्यांचे 1 वर्षाचे देखणे लेकरू पहाटे चोरट्याने पळवून नेले। विश्रामबाग चौकात ही घटना घडली। याबाबत सदर कुटुंबाने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली। विश्रामबागसह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तातडीने शोधासाठी रवाना झाले। खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सदरचे लेकरू मिरजेतील एकाने चोरल्याची माहिती मिळाली। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज राहणार किल्लाबाग मिरज याला ताब्यात घेतले व माहिती मिळवली। त्याचे साथीदार इम्तियाज पठाण व त्यांची पत्नी वसीमा इम्तियाज पठाण या दोघांनी या बालकाचे अपहरण केले होते। ते बालक रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे असल्याची माहिती मिळाली। सदरचे बाळ सावर्डे येथील सचिन राजेश शिर्के यांच्या ताब्यात आढळून आले। त्यांना मुलबाळ नसल्याने वसीमा पठाण हिच्या मदतीने इनायत गोलंदाज व इम्तियाज पठाण यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला बाळ मिळवून देतो असे सांगून पैसे घेतले होते। दिवाळीच्या दरम्यान सदरचे बालक त्यांना ताब्यात देऊन दिवाळीनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतो असे सांगून ते बालक त्यांच्या ताब्यात दिले होते। पोलिसांनी ते बाळ सुखरूपपणे ताब्यात घेतले। मेडिकल तपासणी करून सदरचे बालक त्यांचे पालक विक्रम पुष्पचंद बागरी मूळ राहणार कणवास राजस्थान यांच्या ताब्यात दिले। तर इम्तियाज पठाण व वसीमा पठाण हे दोघे परागंदा असून इम्तियाज पठाण हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत। सदरचे बालक त्याच्या पालकांच्या स्वाधीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी केले। तर बालक स्वाधीन केल्यावर मात्र पालकांना अश्रू अनावर झाले। त्यांनी पोलिसांचे आभार मानले। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने विश्रामबाग पोलीस पथकाने पोलीस मुख्यालय मिरज शहर पोलीस ठाणे सायबर पोलीस ठाणे सावर्डे पोलीस ठाणे रत्नागिरीकडील पोलीस पथकाने केली आहे। सांगली जिल्हा पोलीस दलाने एक वर्षाचं बाळ त्याचं अपहरण झालं होतं। त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 359/25 असा करण्यात आला होता। साधारण 20 ऑक्टोबर 2025 रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून नेण्यात आलं होतं। या 1 वर्षाच्या बाळाचे आईवडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगली इथे आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी त्याची कोणती कल्पना नव्हती। परंतु जे पोलीस विभागाकडे पुरावे उपलब्ध झाले, तपासामध्ये जी पुढे गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं। त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे। यामध्ये एकूण 3 आरोपींचा सहभाग असल्याचा आतापर्यंत तपासात निष्पन्न होत आहे। एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। इतर 2 आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ। माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे। इव्हन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील, कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे। मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल। जय हिंद।